नमस्कार, नमस्कार, नमस्कार. माझं नाव संयुक्ता रत्नपाल महाजन. मला प्रेमाने सई म्हटलं जातं. तुम्ही पण मला सई म्हणू शकता. म्हणजे ऑब्व्हियसली माझे फ्रेंड्स, माझे घरचे, स्पेसिफिकली माझे जवळचे लोक मला सई म्हणतात. तुम्ही पण मला सई म्हणू शकता. आणि आणि ऑब्व्हियसली तुम्ही माझ्या इतक्या जवळचे होणारच आहात की तुम्ही पण मला थोडं तसं सई म्हणायला लागाल. होप सो नाहीतर प्रत्येकाचा पॉइंट ऑफ व्ह्यू आहे. सो पर्पज ऑफ दिस चॅनल टू मेक entertaining videos, vlogging, or quite informative the as per the I experience gain, or rather मी जसं सिच्युएशन्स फेस करेल त्या अकॉर्डिंग. सो खरं तर याचं बॅकग्राऊंड हिस्ट्री असं तर स्पेसिफिकली नाही सांगते, पण एक थिंग जी मला वाटते आहे किंवा मला जाणवली की का करायला पाहिजे ब्लॉगिंग मी, तर खरं तर म्हणजे माझे फ्रेंड्स म्हणाल तर मला सगळेजण खूप म्हणतात, तू खूप फिरते, तू बहुत घूमती है, तू बहुत स्टोरीज डालती है, तू बहुत ज़्यादा तेरे फ्रेंड सर्कल्स है. सो म्हणजे मला प्रत्येकजण नोटीस करून सांगतं की तू यार किती फिरतेस, तुला कोणी काही म्हणत नाही का, असं तुला बोर नाही होत का, तुला इतक्या स्टोरीज टाकायचं कसं काय कंटाळा येत नाही. ॲक्च्युली आय लव्ह इट. आय ॲक्च्युली लव्ह इट. मला 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 फिरायला आवडतं, मला फ्रेंड्स बनवायला आवडतात, मला एन्जॉय करायला आवडतं बेसिकली लाईफ. पर्पज ऑफ माय लाईफ इज दॅट्स ओनली. जे तर मजा येते तीच करायचं. म्हणजे बाकी करायचं नाही असं नाही, जे गरजेचं आहे ते करावंच लागेल यार. ते सोडून कसं चालणार आहे ना. म्हणजे आता आंघोळ करायची आहे, करायचं, जेवण, भूक लागली आहे, जगण्यासाठी तर जेवावं लागेलच आपल्याला ऑब्व्हियसली. सो मला ह्या सगळ्या याच्यावरून मला एक लक्षात येतं की यार ठीक आहे ना यार, म्हणजे माझ्यात आहे कुठेतरी पोटेन्शियल असं मला वाटतं की यार मला लोकांना सांगायला आवडतं, मला फिरायला आवडतं, मला बडबड करायला आवडते, म्हणजे ऑब्व्हियसली एंटरटेन करायला आवडतं लोकांना. आय लव की आय लव जेव्हा माझ्या माझ्या बोलण्याने किंवा माझ्या वागण्याने कोणाच्या फेसवर स्माईल येत असेल, तर आय होप सो की माझ्या या व्हिडिओज थ्रू तुमच्या पण फेसवर स्माईल येईल. आणि माझं ॲक्च्युली तेच आहे मेन पर्पज. आणि सो मी ब्लॉगिंग स्टार्ट करते आहे. आणि यापुढचे जे पण ब्लॉग्स असतील, ॲक्च्युली माझ्या लाईफमध्ये एक करंट सिच्युएशन येणार आहे. सिच्युएशन नाही, रेदर दॅन इव्हेंट विच इज व्हेरी स्पेशल टू मी, माय लाईफ, माय करिअर खूप जास्त महत्त्वाचं आहे. आणि माझी इच्छा आहे की मी जे जे एक्सपिरियन्स मला जे जे एक्सपिरियन्स येतील, जे जे सिच्युएशन मी फेस करेल, त्या सगळ्या मी तुमच्यासोबत शेअर कराव्या. आणि बेसिकली मला हे स्टार्ट करायच्या आधी ब्लॉगिंग मी माझ्या फ्रेंड सर्कलला सांगितलं, म्हणजे माझ्या बेस्ट फ्रेंड्स वगैरेला. सो त्यांचं म्हणणं हेच होतं की खूप रोस्ट करतात, तुझं काही चुकलं तर तुला नावापोट ठेवतील, एक्सेट्रा एक्सेट्रा. ऑब्व्हियसली त्यांना काळजी आहे माझी, म्हणूनच त्यांनी सांगितलं. बट म्हणजे त्या लोकांचं पर्पजच हे असतं, म्हणतात की एखाद्याला कसं तो कॉन्ट्राव्हेन्शियल काहीतरी स्टेटमेंट करायचं, काहीतरी असं रोस्ट करायचं, याच्यात त्या लोकांना मजा येते, असं त्या माझ्या फ्रेंड्सचं म्हणणं होतं. सो इट्स क्वाईट डेंजरस असं त्यांनी मला सजेस्ट केलेलं आहे. पण काय आहे ना, मला करायची इच्छा असली की मी करतेच. मला म्हणजे कोणी काहीही सांगितलं, म्हणजे मी जगभराचे सजेशन्स घेईल, पण मला करायचं ते मी करते. आणि ऑब्व्हियसली सगळ्यांनीच करायला पाहिजे, कारण आता खड्ड्यात पडलो तर ॲटलिस्ट आपल्या चॉईसच्या खड्ड्यात तरी पडलो, इट्स बेटर ना, राईट? लाईक दुसऱ्या कोणी सांगितलेल्या खड्ड्यात पडण्यापेक्षा आपल्या चॉईसच्या खड्ड्यात पडलेलं बरं आहे. सो खड्ड्यात तर नाही, पण ठीक आहे, माझी इच्छा आहे मला करायची. आणि मी जर हे नाही केलं तर मला आयुष्यभर कुठे राहणार, यार आधी करायला पाहिजे होतं, तेव्हा इच्छा झाली होती, असं तसं एक्सेट्रा एक्सेट्रा. सो मला जास्त लाँग नाही घ्यायचा आहे हा व्हिडिओ. इट्स जस्ट इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ की मला काय सांगायचं आहे, मला काय दाखवायचं आहे किंवा काय एक्सेट्रा एक्सेट्रा. सो मी हा स्टार्ट करते माझी ब्लॉगिंग स्टार्ट करते, माझी व्हिडिओ स्टार्ट करते आहे. आज 1 जानेवारी आहे. माझी इच्छा होती की एक्झाम झाल्यावर मी नक्कीच स्टार्ट करेन ब्लॉगिंग, व्हिडिओज बनवणं, माझं स्वतःचं यूट्यूब चॅनल खोलेल. सो बघू आता हे कुठपर्यंत जातं. मे बी मी थोडी आळशी आहे, मे बी कदाचित असं होऊ शकतं, मी
नाही टाकेल कदाचित थोड्या दिवसात व्हिडिओ, किंवा नसेल जमेल मला, पण बघू माझी, कारण मला ज्या गोष्टीत इंटरेस्ट असतो ती तर गोष्ट मी ऑब्व्हियसली करते, किती कंटाळा आला तरी, बट आय विल डू इट. सो होप सो तुम्ही माझ्या व्हिडिओचा लाईक करा आणि बघाल तुम्हाला जिथपर्यंत आवडले तिथपर्यंत. सो तोपर्यंत चला बाय, मग भेटू आपण. माझं मे बी काही चुकू शकतं, कारण मला तितकी आयडिया नाहीच आहे, ऑब्व्हियसली नाही आहे की नेमकी ब्लॉगिंग कशी करतात. इव्हेंच्युअली मी जास्त बघितले पण नाही आहे, आणि माझी इन्स्पिरेशन ब्लॉगिंगची आहे ती म्हणजे CS नेहा पटेल मॅम. त्या मॅम स्वतः त्यांचं जे चॅनल बनलेलं आहे, म्हणजे मला त्या मॅमकडे बघून खूप इन्स्पायरिंग वाटतं, खूप त्यांच्याकडे मीन्स खूप म्हणजे मी पॅशनेट झाली आहे त्यांच्याकडून. म्हणजे मला त्यांच्याकडून आवडायला लागलं की यार नाही, मला पण एखादं चॅनल असलं पाहिजे, मी पण माझे एक्सपिरियन्स शेअर केले पाहिजे. ॲक्च्युली मी बोलायला लागले तर खूप जास्त बोलते. म्हणून मी हा व्हिडिओ जरा इथे एंड करते, कारण नाही तर हा असंच वाढत जाईल, टायमिंगही वाढत जाईल आणि सगळंच वाढत जाईल. सो नेक्स्ट उद्यापासून रदर नेक्स्ट व्हिडिओ माझं राहीलच. कशाबद्दल राहील हे तुम्हाला नेक्स्ट टॉपिक समजेलच. सो आता बाय म्हणते, नेक्स्ट टाईम नक्की भेटते, आणि काही चुकलं असेल तर प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा, रॅदर मला मेसेजेसवर सांगा. माझे मेजरली आय थिंक की आता तरी माझा हा व्हिडिओ माझे फ्रेंड सर्कलच बघू शकतात, फॅमिली रॅदर अजून रिलेटिव्ह बस, कारण अजून तर कोणी माझी अजून ओळखी आणि कनेक्शन्स नाही बिल्डअप झालेले आहेत. बट स्टिल I will try my best to provide you entertaining and informative content. So please support to me, my channel, for your entertainment. Okay, bye.